नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आपण बनवणार आहोत मोरिंगो फुलांची चटणी. तर मी आता घेणार आहे शेवग्याची फुले. तर शेवग्याच्या फुलांसाठी आपण हे शेवग्यात झाडाची अडचण होत होती फांद्यांची, मग फांद्या तोडलेल्या आहेत. तर त्याचीच फुलांची आपण चटणी करणार आहोत. आणि हे पाला आहे ना, पाल्याचं पण मी मोरिंगो पावडर बनवणार आहे. तर आपला आजचा व्हिडिओ आहे शेवग्याची चटणी. तर मी तुम्हाला शेवग्याची चटणी बनवून दाखवणार आहे. तुम्ही पण बघा व्हिडिओ पूर्ण. छान आहे आणि पौष्टिक चटणी आहे आणि आयुर्वेदिक पण आहे. तर हे मी घेतलेले आहे शेवग्याची फुले. आता शेवग्याची फुले निवडून घेणार आहे मी. निवडून घेतलेले आहे. आता मी स्वच्छ पाण्याने धुणार आहे. तर शेवग्याची फुलं, शेंगा, पानं सगळं पण पौष्टिक असतं, शरीराला चांगलं असतं आणि भरपूर आजारांवरती शेवग्याच्या झाडाचा उपयोग होतो. तर तुम्ही पण करून बघा चटणी. आणि आपण अशी चटणी बनवणार आहोत ती जास्त दिवस टिकल अशी. तर आता मी शेवग्याची फुलं धुवून घेतलेली आहे. आता कैरी घेतलेली आहे. माझ्याकडे होती कैरीच्या फोडी, शेवग्याची फुलं. आता मी घेतलेलं आहे जिरे, आलं, कैरीच्या फोडी, मिरची, मीठ आणि लसूण. आलं, जिरे, कैरीच्या फोडी, मीठ, मिरची, लिंबू आणि लसूण आणि शेवग्याची फुलं हे मी घेतलेलं आहे. तर एकदम घरातल्या छोट्याशा वस्तूंमध्येच आपण चटणी पौष्टिक बनवणार आहोत. ते जिरे टाकलेले आहे. अगोदर शेवग्याची फुले धुवून घेतलेले आहे चांगले. नंतर आपण त्यात जिरे टाकलेले आहे. नंतर मी त्यात कैरीच्या फोडी टाकलेल्या आहे. आल्याचा तुकडा होता तो पण टाकलेला आहे. आता मी मिरच्या टाकत आहे. मिरच्या टाकल्यानंतर मीठ. आता लसूण मी टाकणार आहे. एकदम सोप्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला शेवग्याच्या फुलांची चटणी कशी करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर तुम्ही पण बनवा. लिंबाचा उपयोग आपल्याला नंतर होणार आहे. आता हे आपण सगळं मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तर मी दुसरे पदार्थ पण बनवले असते, म्हणजे भाजी बनवली असती किंवा मग वेगळं काहीतरी भाजीच्याच सारखं असं बनवलं असतं, थालीपीठ वगैरे. पण ते 1-2 दिवसामध्येच संपतं, म्हणजे टिकतं. तर आता आपण ही चटणी बनवणार आहे ना, तर ते जास्त दिवस टिकणारी आहे. त्याच्यामुळं एक पदार्थ आपण जास्त दिवस खाऊ शकतो, म्हणून मी ती चटणी बनवलेली आहे. तर आता चटणी वाटून झालेली आहे. त्यात मी लिंबू पिळलेलं आहे आणि ते एकत्र करून घेत आहे. 1-2 कैरीच्या फोडी मी तशाच जाडसर ठेवलेल्या आहे. तर आता मी नीट मिक्स करून घेणार आहे, कारण एका हातात माझा मोबाईल होता. तर आता ही नीट मिक्स करून घेऊन शेवग्याच्या फुलांची चटणी आणि सोबत आंब्याची कैरी. तर चटणी आपली तयार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चटणी बनवून बघा आणि कमेंट करा कशी झाली म्हणून. तर ही रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. नवीन आहे, वेगळी आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.